नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे गणेश सावंत आणि आपल्या सर्वांचे द्रोणा एज्युकेशन आणि संकल्प एज्युकेशन परिवारामध्ये स्वागत करतो. आजपासून आपण जनरल अवेअरनेस सिरीज सुरू करतोय. त्यामध्ये स्टॅटिक जी के, बँकिंग अवेअरनेस आणि करंट अफेअर्स हे आपण बघणार आहे. त्यामधील हे आहे आपलं लेक्चर फर्स्ट, जे की आजपासून आपण करंट अफेअर्स सिरीज सुरू करतो. यासाठी आपण द्रोणा एज्युकेशनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. यावरती आपल्याला नवनवीन व्हिडिओ मिळणार आहेत. चला तर मग वेळ न वाया घालवता आपण आपलं लेक्चर स्टार्ट करूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी इनॉग्रेट्स ASEAN लार्जेस्ट सोलर पॉवर प्रोजेक्ट, रेवा सोलर पॉवर प्रोजेक्ट इन मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये रेवा सोलर पॉवर प्रोजेक्ट हा लॉन्च करण्यात आलेला आहे, जो की आसियानमधील सगळ्यात लार्जेस्ट पॉवर प्रोजेक्ट असणार आहे. सोलर बेसवरचा हा असलेला. यामध्ये हा जे आहेत तर यांचं टार्गेट काय आहे, 50 लाख टनापर्यंतचं कार्बन डायऑक्साईड कमी करणे पर इयरला, हे एक महत्त्वाचं यांचं एक टार्गेट आहे. त्यामध्ये 750 मेगावॅट इतकी जी आहे तर ऊर्जा निर्मिती होणार आहे. 750 मेगावॅटचा हा सोलर पॉवर प्लॅन्ट आहे. यामध्ये 1590 एकर लँड जी आहे टोटल ॲक्वायर करण्यात आलेली आहे. त्यानुसार यामध्ये हे कशा पद्धतीने सप्लाय होणार आहेत आपण ते सुद्धा इथे बघणार आहे. तर हे डेव्हलप कोणी केलेलं आहे, तर डेव्हलप बाय रेवा अल्ट्रा मेगा सोलर लिमिटेड आणि यांच्यासोबतच आहेत मध्य प्रदेश ऊर्जा विकास निगम लिमिटेड, त्याचबरोबर सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, या तिघांनी मिळून हा प्रोजेक्ट इथं स्टार्ट करण्यात आलेला आहे. यासाठीचं टोटल जे काही फंडिंग लागलेलं आहे ते आहेत 138 करोड रुपयाचं इतकं फंडिंग इथं लागलेलं आहे याला डेव्हलप करण्यासाठी. त्यानंतर यामध्ये नेक्स्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं असलेलं इथे जे आहे तर दिल्ली मेट्रोला 24% एनर्जी इथे प्रोव्हाइड करण्यात येणार आहे आणि 76% ही जी आहे तर ती डिस्कॉम मध्य प्रदेशला इथं प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. रेवा सोलर पॉवर प्रोजेक्ट जो आहे तर वर्ल्ड बँक ग्रुप प्रेसिडेंट्स अवॉर्ड याला इथं देण्यात आलेला आहे. आणि याचं जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुक एक रिलीज केलेलं होतं, यामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे, अ बुक फॉर द इनोव्हेशन न्यू बिगिनिंग्स, यामध्ये या रेवा सोलर पॉवर प्रोजेक्टचा उल्लेख आहे. त्यानुसार यावरती क्वेश्चन कशा पद्धतीचं तयार होऊ शकतो आपण ते सुद्धा बघणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी इनॉग्रेट द ASEAN लार्जेस्ट सोलर पॉवर प्रोजेक्ट द रेवा अल्ट्रा मेगा सोलर पॉवर प्रोजेक्ट इन विच स्टेट, तर याचं योग्य ते उत्तर असणार आहे मध्य प्रदेश. त्यानंतर आपण या सगळ्या स्टेटची इन्फॉर्मेशनसुद्धा इथं बघणार आहे. गुजरातची कॅपिटल आहे गांधीनगर. त्यानंतर गुजरातचे गव्हर्नर आहेत आचार्य देवव्रत आणि CM आहेत विजय रूपानी. राजस्थानची कॅपिटल आहे जयपूर. गव्हर्नर आहेत कालराज मिश्रा आणि CM आहेत अशोक गहलोत. उत्तर प्रदेशची कॅपिटल आहे लखनौ. गव्हर्नर आहेत आनंदीबेन पटेल आणि CM आहेत योगी आदित्यनाथ. मध्य प्रदेशची कॅपिटल आहे भोपाळ. लालजी टंडन हे आहेत गव्हर्नर मध्य प्रदेशचे आणि मध्य प्रदेशचे CM आहेत शिवराज सिंग चौहान. त्यानंतर तेलंगणाची कॅपिटल आहे हैदराबाद आणि तेलंगणाच्या गव्हर्नर आहेत तमिलिसाई सौंदररंजन. त्यानंतर CM आहेत के चंद्रशेखर राव. त्यानंतर नेक्स्ट न्यूजकडे आपण येऊया. EESL द इंक ॲग्रीमेंट विथ द नॉयडा ऑथॉरिटी टू द इन्स्टॉल EV चार्जिंग युनिट अँड रिलेटेड इन्फ्रास्ट्रक्चर. एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिस लिमिटेड यांनी ॲग्रीमेंट केलेली आहे न्यू ओकला इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑथॉरिटी म्हणजे नॉयडाबरोबर, की ज्या इलेक्ट्रिकल व्हेकल येणार आहेत यांच्या चार्जिंग स्टेशनसाठी आणि यांच्या रिलेटेड इन्फ्रास्ट्रक्चरसाठी. आता हे जे आहे तर हे नॉयडा टू दिल्ली या ठिकाणी चार्जिंग स्टेशन सध्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती इथं स्टार्ट करण्यात येणार आहे. ज्या काही आता नवीन आपल्या इकडे इलेक्ट्रिकल व्हेकल्स येणार आहेत यांच्यासाठी हे चार्जिंग स्टेशन स्थापन करणं सुरू आहेत त्या ठिकाणी. एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिस लिमिटेड यांचे जे चेअरमन आहेत ते आहेत राजीव शर्मा आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत सौरभ कुमार. यांचे हेडक्वार्टर आहे न्यू दिल्ली या ठिकाणी. त्यानंतर न्यू ओखला इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑथॉरिटी यांचे हेडक्वार्टर आहे नॉयडा उत्तर प्रदेशमध्ये आणि चेअरमन आहेत आलोक टंडन. त्यानंतर
यावरती आता क्वेश्चन कशा पद्धतीने तयार होऊ शकतो. नेम द पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग विच हॅज द साइन ॲग्रीमेंट विथ द न्यू ओखला इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑथॉरिटी नोएडा टू इन्स्टॉल द पब्लिक इलेक्ट्रिकल व्हेकल्स अँड चार्जिंग स्टेशन. यामध्ये याचं योग्य ते उत्तर असणार आहे एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिस लिमिटेड, सी ऑप्शन. त्यानंतर नेक्स्ट न्यूजकडे आपण येऊया. मिनिस्ट्री ऑफ कल्चर रिलीज द फर्स्ट 5 रिप्रिंटेड व्हॅल्यूम ऑफ द मंगोलियन कंजूर द मॅन्युस्क्रिप्ट. यामध्ये जे मिनिस्ट्री ऑफ कल्चर आहे यांच्या अंतर्गत मंगोलियन कंजूरचे मॅन्युस्क्रिप्ट व्हॅल्यू जे आहेत तर ह्या रिप्रिंट करण्यात आलेल्या आहेत, 5 आहेत. या मंगोलियन कंजूर मॅन्युस्क्रिप्टचे जे हेड आहेत ते आहेत प्रोफेसर लोकेश चंद्रा. आणि मंगोलिया आणि इंडिया यांचे रिलेशन गौतम बुद्ध यांच्या काळापासून चांगले आहेत. आतासुद्धा रिलेशन इंडिया आणि मंगोलिया यांचे बेस्ट आहेत. विच मिनिस्ट्री रिलीज द फर्स्ट 5 व्हॅल्यूम ऑफ द मंगोलियन कंजूर मॅन्युस्क्रिप्ट द रिसेंटली द प्रेझेंट टू द प्रेसिडेंट रामनाथ कोविंद. आता रामनाथ कोविंद यांनासुद्धा हे प्रेझेंट करण्यात आलेले आहेत. तर यामध्ये याचं योग्य ते उत्तर असणार आहे मिनिस्ट्री ऑफ कल्चरल. त्यानंतर आपण या सगळ्या मिनिस्ट्रीची इन्फॉर्मेशन इथे बघणार आहे. मिनिस्ट्री ऑफ कल्चरल याचे मिनिस्टर आहेत प्रल्हाद सिंग पटेल. त्यानंतर डामोहो MP यांचा मतदारसंघ आहे. आणि यांच्याकडं अजून एक डिपार्टमेंट आहे ते आहे मिनिस्ट्री ऑफ टुरिझम. त्यानंतर सेकंड ऑप्शनकडे आपण येऊया. मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्राइसेस यांचे मिनिस्टर आहेत महेंद्रनाथ पांडे आणि यांचा चांडोली UP मतदारसंघ आहे. त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट HRD यांचे रमेश पोखरियाल हे मिनिस्टर आहेत आणि यांचा मतदारसंघ आहे हरिद्वार. त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंजेस याचे मिनिस्टर आहेत प्रकाश जावळेकर आणि हे राज्यसभेवरती आलेले आहेत मध्य प्रदेशमधून. आता हे 2008ला जे होते तर ते महाराष्ट्रामधून होते. आता 2014 पासून जे आहेत तर ते मध्य प्रदेशमधून राज्यसभेवरती आहेत. त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग. त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ हेवी इंडस्ट्रीज अँड पब्लिक एंटरप्राइसेस हे डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहेत. मिनिस्ट्री ऑफ हेवी इंडस्ट्रीज अँड पब्लिक एंटरप्राइसेस हे या अगोदर अरविंद सावंत यांच्याकडे होतं, ते शिवसेनेचे. पण शिवसेना ही NDAमधून बाहेर पडल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला होता. तर त्यानंतर हे डिपार्टमेंट प्रकाश जावळेकर यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइसेस नितीन गडकरी हे यांचे मिनिस्टर आहेत. त्यानंतर नागपूर हे नितीन गडकरी यांचा मतदारसंघ आहे. नितीन गडकरी यांच्याकडे अजून डिपार्टमेंट असलेले मिनिस्ट्री ऑफ शिपिंग, त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे. त्यानंतर नेक्स्ट न्यूजकडे आपण येऊया. इंडियन नेव्ही कंप्लीट द ऑपरेशन समुद्र सेतू. आता समुद्र सेतू हे जे ऑपरेशन आहे हे 3 कंट्रीमध्ये राबवण्यात आलेलं होतं. त्यामध्ये मालदीव्ज, इराण आणि श्रीलंका. आणि हे जे राबवण्यात आलेले आहे ते आहे इंडियन नेव्ही यांच्याकडून. इंडियन नेव्हीने 55 दिवसामध्ये 3,992 इंडियन्सना भारतामध्ये आणलेलं आहे. ते सुद्धा 23,000 किलोमीटर लॉंग हे ऑपरेशन इथं करण्यात आलेलं होतं. या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन समुद्र सेतू. तर चीफ ऑफ द नावल स्टाफचे आहेत ॲडमिरल करमबीर सिंग आणि याचे हेडक्वार्टर आहे न्यू दिल्ली या ठिकाणी असेल. नेम द ऑपरेशन विच वॉज द कमिटेड बाय द इंडियन नेव्ही टू द ब्रिंग बॅक द स्टॅटेड द इंडियन्स इन द अब्रॉड. आता हे जे ऑपरेशन आहे हे कोणतं ऑपरेशन आहे आपल्याला हे विचारण्यात आलेलं आहे. तर याचं नाव आहे ऑपरेशन समुद्र सेतू. त्यानंतर नेक्स्ट न्यूजकडे आपण येऊया. मीन्स द ॲव्हरेज ग्लोबल टेम्परेचर. आता यामध्ये जे काही ग्लोबल टेम्परेचर आहे ते 1.5 डिग्री सेल्सिअसने इथं 5 वर्षामध्ये कमी झालेलं आहे असं WMOचं म्हणणं आहे. त्यानंतर वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन ह्याचे सेक्रेटरी जनरल जे आहेत ते आहेत पेट्री
टेल्डस. त्यानंतर हेडक्वार्टर आहे यांचं जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी. व्हॉट विल बी द मीन द ॲव्हरेज ग्लोबल टेम्परेचर इन द नेक्स्ट 5 years ॲज पर द रिपोर्ट द ग्लोबल ॲन्युअल डिकॅन्डल द क्लायमेट अपडेट फॉर द 2020 अँड द 2024 रिलीज बाय द वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन. आता हे जे आहे तर हे ग्लोबल ॲन्युअल टू द डिकॅन्डल क्लायमेट्स अपडेट यांच्याकडून ह्या अपडेट घेण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर यामध्ये यांचं किती यानं कमी झालेलं आहे तर 1.5 डिग्री सेल्सिअसने हे कमी झालेलं आहे. त्यानंतर WHO सेटअप द independent the panel the co-chair by the Helen Elizabeth the Clark and the Ellen Johnson's the Sirleaf for the evaluation for global the COVID-19 response. आता जे WHO आहे यांनी एक इंडिपेंडंट पॅनल इथं को चेअर करण्यात आलेलं आहे. हेलन इलिझाबेथ आणि इलेन जॉन्सन्स यांच्या अंतर्गत. तर हे ग्लोबल कोविड-19 म्हणजे कोरोना व्हायरसचा जो काही प्रादुर्भाव आहे यावरती कशा पद्धतीने इफेक्ट झालेला आहे, कोणकोणत्या कंट्रीमध्ये सगळ्यात जास्त पेशंट वगैरे आहेत, त्याचबरोबर याचं त्या कंट्रीवरती काय काय इफेक्ट झालेला आहे, या सगळ्यांचं हे जे आहे ही कमिटी जी आहे ती ॲनालिसिस करणार आहे. तर WHO यांचे हेडक्वार्टर आहे जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी. त्यानंतर यांचे डायरेक्टर जनरल आहेत टेड्रोस एजी. आता या ठिकाणी आपण पाहिलेलं होतं या अगोदरच्या याच्यामध्ये की वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन आहे. आता यांच्यामध्ये आता ज्यांच्या स्टार्टिंगला वर्ल्ड आहे, वर्ल्ड म्हणजे W आणि इंटरनॅशनल आहे म्हणजे इंटरनॅशनल आणि लास्टला काही असू द्या म्हणजे ऑर्गनायझेशन लास्टला, स्टार्टिंगला वर्ल्ड आणि इंटरनॅशनल आणि लास्टला ऑर्गनायझेशनमध्ये काही असू द्या. यामध्ये मग हेल्थ ऑर्गनायझेशन असेल, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असेल, त्यानंतर असलेली इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन असेल, त्यानंतर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असेल. यामध्ये यांचे हेडक्वार्टर कुठे तर जिनेवा स्वित्झर्लंड. आपण लेक्चरमध्येच म्हणजे स्टॅटिकचा पार्ट तर सेपरेट बघणारच आहे, पण ज्या ज्या ठिकाणी आपल्याला शॉर्टकट ट्रिक्स अशा येतील आपण त्या ठिकाणी त्या वेळोवेळी इथे सांगणारच आहे. त्यानंतर यावरती क्वेश्चन कशा पद्धतीने तयार होऊ शकतो. हू चेअर द इंडिपेंडंट पॅनल फॉर द पॅन्डेमिक द प्रिपेडनेस अँड द रिस्पॉन्स द फॉर्म्युलेटेड बाय द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. यामध्ये याचं योग्य ते उत्तर असणार आहे बोथ A अँड B. त्यानंतर आपण नेक्स्ट याच्याकडे येऊया. ADB renews the memorandum of understanding with the IEA to the scale up the collaboration on the energy sector sustainability and the religions in Asia and the Pacific region. Asian Development Bank, Regional Development Bank has the renew. आता यांनी काय केलेलं आहे की 3 वर्षाचा जो करार आहे पॅरिस फ्रान्स बरोबरचा असलेला, यामध्ये इथली जी कंपनी आहे इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी द एशियन डेव्हलपमेंट बँक यांच्याबरोबरचा एनर्जी सेक्टरमधला हा जो काही करार आहे याला रिन्यू करण्यात आलेले किती वर्षासाठी तर 3 वर्षासाठी. त्यानंतर एशियन डेव्हलपमेंट बँकेचे हेडक्वार्टर आहे फिलिपिन्समध्ये. त्यांचे प्रेसिडेंट आहेत मॉस्तोसुंग अस्कावा आणि यांचे टोटल मेंबर जे आहेत एशियन डेव्हलपमेंट बँकेचे ते आहेत 68 कंट्रीज असल्या. त्यानंतर इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी यांचं हेडक्वार्टर आहे पॅरिस फ्रान्स या ठिकाणी आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत फतिहा बिरोल. यामध्ये इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी ज्यांच्या स्टार्टिंगला एनर्जी आहे यांचे हेडक्वार्टर जे आहेत तर हे पॅरिसमध्ये आहेत जिथे एनर्जी असेल त्या ठिकाणी. त्यानंतर फाइंड द बँक विज द रिन्यू द मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग विथ द इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी टू इन्क्रीज द कोलॅबरेशन ऑन द सस्टेनेबिलिटी विथ द फोकस ऑन द एनर्जी सेक्टर. एनर्जी सेक्टरवरती फोकस करण्यासाठी इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीने खालीलपैकी कोणत्या बँकबरोबर आपला जो करार आहे तो रिन्यू करण्यात आलेला आहे. तर याचं योग्य ते उत्तर असणार आहे एशियन डेव्हलपमेंट बँक असेल. त्यानंतर एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक यांचे हेडक्वार्टर आहे बीजिंग चायना आणि जीन लिक्विन हे आहेत त्यांचे हेड. त्यानंतर न्यू डेव्हलपमेंट बँक यांचे हेडक्वार्टर आहे संघाई चायना आणि केव्ही कामंत हे यांचे आहेत हेड. त्यानंतर आहे एशियन डेव्हलपमेंट बँक फिलिपिन्स या ठिकाणी यांचे हेडक्वार्टर आहे. त्यानंतर
मस्टसुंग अस्कावा हे आहेत यांचे हेड असलेले. त्यानंतर वर्ल्ड बँकेचं हेडक्वार्टर आहे वॉशिंग्टन DC आणि डेव्हिड मालपास हे आहेत यांचे सध्याचे हेड असलेले. एशियन डेव्हलपमेंट बँक अँड EAA द फाउंडेशन द कोलॅबरेट इन द $100 million to the project to the provide the quality primary education for the outside school children. ASEAN डेव्हलपमेंट बँक आणि एज्युकेशनल अबव ऑल द फाउंडेशन या अंतर्गत एक करार करण्यात आलेला आहे की जो टोटल 10 कंट्रीजसाठी या ठिकाणी जे विद्यार्थी बाहेर आहेत, म्हणजे स्कूलमध्ये ज्यांचं ॲडमिशन झालेलं नाही, जे आउट ऑफ द स्कूल चिल्ड्रन आहेत यांच्यासाठी एक $100 million करार करण्यात आलेला आहे, जे की कतार बेसवरती एज्युकेशनल अबव ऑल फाउंडेशन असलेले यांच्यासोबत. आणि ह्या अनुसार हे प्रायमरी लेवलचं जे काही एज्युकेशन आहे ते इथं प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. यामध्ये कोणकोणत्या कंट्रीज असणार आहेत, तर यामध्ये टोटल 10 कंट्रीज आहेत. अफगाणिस्तान, बांगलादेश, इंडिया, इंडोनेशिया, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान, पपुआ न्यू गिनिया अँड फिलिपिन्स अँड श्रीलंका. त्यानंतर एज्युकेशन अबव ऑल फाउंडेशन यांचं हेडक्वार्टर आहे दोहा कतार या ठिकाणी आणि चेअरपर्सन आहेत शेख मोजा बिन नसीर. त्यानंतर IRDA रिवाइज द आरोग्य संजीवनी पॉलिसी लिमिटेड द मिनिमम इन्शुरन्स लिमिटेड 50,000 अँड मॅक्झिमम इन्शुरन्स लिमिटेड बियॉन्ड द 5 लाख. आता IRDAनं जे आहे आरोग्य संजीवनी पॉलिसी लिमिटेडमध्ये थोडेसे चेंजेस केलेले आहेत. या अंतर्गत मिनिमम इन्शुरन्स जो असेल तो असणार आहे 50,000 आणि मॅक्झिमम इन्शुरन्स जे असणार आहे ते आहे 5 लाख. तर IRDA हे याच्याविषयी आपण इन्फॉर्मेशन बघूया. IRDA इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया हे यांचं स्टँड फॉर आहे. त्यानंतर हेडक्वार्टर जे आहे तर हे आहे हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी. त्यानंतर चेअरमन सुभाषचंद्र खुंटिया हे आहेत. आता IRDAचं वर्क आहे ज्या काही इन्शुरन्स कंपन्या आहेत यांच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम जे आहे तर ते IRDA करते. यामध्ये क्वेश्चन आपण बघूया. द IRDA हॅज द रिमूव्ह द मॅक्झिमम कॅप ऑन द सम द इन्श्युअर फॉर द आरोग्य संजीवनी पॉलिसी रिसेंटली. तर याचं उत्तर असणार आहे 5 लाख. मास्टर कार्ड टू द इन्व्हेस्ट रुपीज द 250 crore टू सपोर्ट द SCMES इन द इंडिया. आता जो काही कोविड-19चा प्रादुर्भाव म्हणजे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जो काही झालेला आहे यासाठी मास्टर कार्डनं 250 करोड रुपये भारतामध्ये इन्व्हेस्ट करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे आणि ते सुद्धा स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइसेससाठी या ठिकाणी इथं इन्व्हेस्ट करण्याचं त्यांनी ठरवण्यात आलेलं आहे. म्हणजे जे उद्योग या कोविड-19मध्ये म्हणजे कोरोना व्हायरसमध्ये ज्या बिझनेसवरती इथं इफेक्ट झालेला आहे त्या बिझनेसला इथं लोन प्रोव्हाइड करण्याचा मास्टर कार्ड यांनी इथं ठरवण्यात आलेलं आहे. त्यानुसार आपण मास्टर कार्डची इन्फॉर्मेशन बघूया. मास्टर कार्डचं हेडक्वार्टर आहे न्यूयॉर्क US मध्ये असलेलं आणि CEO आहेत अजय बंगा. त्यानंतर यावरती क्वेश्चन कशा पद्धतीने तयार होऊ शकतो. हाऊ मच वॉज द ॲडिशनल अमाऊंट द मास्टर कार्ड प्लॅन टू द इन्व्हेस्ट टू द सपोर्ट द इंडियन स्मॉल अँड द मीडियम एंटरप्राइसेस. आता याचं योग्य ते उत्तर असणार आहे 250 करोड. नंदन पॉलिसी स्टेशन ऑफ द हिमाचल प्रदेश द डिक्लेअर ॲज द वन ऑफ द बेस्ट इन इंडिया. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड डायरेक्टर जनरल ऑफ द पोलीस यांच्या अंतर्गत जे आहे तर दरवर्षी बेस्ट पोलीस स्टेशन कोणतं आहे यासाठी इथं अवॉर्ड देण्यात येतो. त्यानुसार हिमाचल प्रदेशमधील जे नंदन पोलीस स्टेशन आहे याला हा इथे अवॉर्ड देण्यात आलेला आहे. यामध्ये टोटल 3 स्टेशन ठरवण्यात येतात. इथं ॲनालिसिस करता वेळेस यांनी 750 पोलीस स्टेशन यामध्ये घेण्यात आलेले होते. त्यापैकी हिमाचल प्रदेशमधील पोलीस स्टेशनला बेस्ट अवॉर्ड या ठिकाणी मिळालेला आहे. 2 स्टेटसाठी देण्यात येतात आणि एक जो आहे तो केंद्रशासित प्रदेशासाठी युनियन टेरिटरीसाठी इथं हा अवॉर्ड देण्यात येतो. मग यामध्ये सगळंच यांचं ॲनालिसिस करण्यात येते जे काही पोलीस स्टेशन आहेत त्यांचं. त्यानंतर द ॲन्युअल रँकिंग ऑफ द पोलीस स्टेशन फॉर द 2019 द प्रिपेअर्ड बाय द मिनिस्ट्री ऑफ द होम अफेअर्स वॉज द अनाउन्स रिसेंटली. द नंदन पोलीस स्टेशन ऑफ विच स्टेट इज द रँक वन ऑफ द बेस्ट इन इंडिया. खालीलपैकी कोणतं पोलीस स्टेशन हे वन ऑफ द बेस्ट ठरलेलं आहे यामध्ये. तर याचं
योग्य ते उत्तर असणार आहे हिमाचल प्रदेश. त्यानंतर आपण या सगळ्या स्टेटची इन्फॉर्मेशनसुद्धा बघणार आहे. उत्तराखंडचे कॅपिटल आहे डेहराडून. त्यानंतर त्याचे गव्हर्नर आहेत बेबी राणी मौर्य. त्यानंतर CM आहेत त्रिवेंद्र सिंग रावत. राजस्थानची कॅपिटल आहे जयपूर. राजस्थानचे गव्हर्नर आहेत कालराज मिश्रा. त्यानंतर CM आहेत अशोक गहलोत. उत्तर प्रदेशची कॅपिटल आहे लखनौ. गव्हर्नर आहेत आनंदीबेन पटेल आणि CM आहेत योगी आदित्यनाथ. त्यानंतर हिमाचल प्रदेशची कॅपिटल आहे शिमला आणि गव्हर्नर आहेत बंदाय दत्तात्रय. त्यानंतर CM आहेत जयराम ठाकूर. त्यानंतर पंजाबचे कॅपिटल आहे चंदीगड आणि VP सिंग बडनोरे हे आहेत गव्हर्नर आणि अमेंदर सिंग हे आहेत त्यांचे CM. त्यानंतर नेक्स्ट न्यूजकडे आपण येऊया. महाराष्ट्र गव्हर्नमेंट and SBI to set up the stretch fund to the reviews the slum rehabilitations the authority project. आता जे काही स्लम एरिया आहेत यामध्ये मुंबई मेट्रोमधले असलेले मॅक्झिमम, तर यामध्ये या स्लम एरियाला डेव्हलप करण्यासाठी 370 प्रोजेक्ट आहेत यामध्ये टोटल येणारे. यामधले काही मुंबई मेट्रोमधले आहेत आणि काही अदर अर्बन एरियामधले आहेत. तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि SBI या दोघा अंतर्गत इथं हा करार करण्यात आलेला आहे. तर याला फंडिंग प्रोव्हाइड करणार आहे SBI. त्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंट अलॉंग विथ द विच बँक द प्लॅन टू द सेटअप फंड टू द रिवाइज द स्लम रिहॅबिटेशन्स द ऑथॉरिटी प्रोजेक्ट. जे काही मुंबईमधला आपण ज्याला झोपडपट्टी एरिया म्हणतो आणि अदर जे काही सिटीजमधला आहे यासाठी नवीन बिल्डिंग उभारण्यासाठी जे आहे तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट आता SBI बरोबर इथं करार करते. याचं योग्य ते उत्तर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. आपण या सगळ्या बँकांची इथे इन्फॉर्मेशन बघणार आहे. बँक ऑफ बरोडाचं हेडक्वार्टर आहे वडोदरा आणि यांचं स्लोगन जे आहे इंडियाज इंटरनॅशनल बँक. त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक असलेलं यांचं हेडक्वार्टर आहे चेन्नईला. त्यानंतर कॅनरा बँकचं हेडक्वार्टर आहे बेंगलोर. पंजाब नॅशनल बँकेचं हेडक्वार्टर आहे न्यू दिल्ली आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचं हेडक्वार्टर आहे मुंबई या ठिकाणी असलेलं. त्यानंतर या ठिकाणी आपले जे लेक्चर आहे ते संपलेलं आहे. अशाच पद्धतीने आपण डेली बेसिसवरती इन्फॉर्मेशन इथं डिस्कस करणार आहे. अजून यापेक्षा डीपसुद्धा आपण इन्फॉर्मेशन जे काही परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आपण ती सगळी काही इथे डिस्कस करणार आहे. तर यासाठी आपल्याला नवनवीन इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी जे टेलिग्राम चॅनल आहे त्यालासुद्धा इथं जॉईन करा. GA बूस्ट आणि दुसरं आहे अहमदनगर संकल्प. त्याचबरोबर आपल्याला नवीन करंटचे अपडेट मिळवण्यासाठी आम्ही व्हॉट्सअपवरती सुद्धा आपल्याला इथे इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो. त्यानुसार आमचा जो नंबर आहे तो आहे 7722001140. यावरती आपलं नाव सेंड करा. आपल्याला जे इन्फॉर्मेशन आहे ते मिळायला इथे सुरुवात होईल. त्याचबरोबर आमचं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यामध्ये द्रोणा एज्युकेशन वरती जाऊन आपण बेल आयकॉन प्रेस करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला याबद्दलसुद्धा आपण कळवावे. तर सगळ्यांचे आभार, धन्यवाद. आपल्याला जर काही प्रश्न असतील तर यामध्ये आपण विचारू शकता. काही डाऊट असतील तर त्यासाठी माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9637 63 94 44. यावरती आपल्याला काही डाऊट जर असतील तर आपण विचारू शकता. चला तर मग आपण थांबूया.